समाजाचा नितेश राणेंना झटका। हलाल मटणच विकण्याचा निर्धार। महाराष्ट्रात सध्या झटका हलाल आणि मल्हार प्रमाणपत्रावर नव्या वादाला तोंड फुटलंय। महाराष्ट्राचे मत्स्य पालन मंत्री नितेश राणे यांनी अलीकडेच याबाबत विधान केलं होतं। देशातील हिंदूंनी झटका मटण खावं, हलाल मटण खाऊ नये अशा आशयाचं वक्तव्य केलं होतं। राणेंच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात झटका मटण विरुद्ध हलाल मटण अशा प्रकारचा नवीन संघर्ष बघायला मिळत आहे। राणेंच्या वक्तव्याचा अनेक सामाजिक संघटना आणि राजकीय नेत्यांनी विरोध केलाय। काहीही कारण नसताना राणे अशा प्रकारचा वाद पेटवत असल्याचा आरोप केला जातोय। नितेश राणे यांच्या वक्तव्यानंतर खाटीक समाज आक्रमक झालाय। आम्ही हलाल मटणच विक्री करणार अशी भूमिका खाटीक समाजानं घेतली आहे। शुक्रवारी नाशिकमध्ये हिंदू खाटीक समाजाची बैठक पार पडली। या बैठकीत खाटीक समाजाने हलाल मटणच विक्री करण्याचा निर्धार केला आहे। त्यांनी धार्मिक सलोखा बिघडवणाऱ्यांचा निषेध केलाय। खाटीक समाजाला कुणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही। नाशिकचा हिंदू खाटीक समाज हलालचाच पुरस्कार करणार अशी भूमिकाही या बैठकीत घेतली आहे। नेमका वाद काय आहे? नितेश राणे यांनी अलीकडेच मल्हार सर्टिफिकेटची घोषणा केली आहे। या घोषणेनंतर महाराष्ट्रात हलाल विरुद्ध झटका मटण वाद सुरू झालाय। नितेश राणे यांनी घोषणा केली की आता मटणासाठी वेगळे प्रमाणपत्र दिले जाईल, जेणेकरून हिंदूंना हलाल मटण खावं लागणार नाही। जी दुकाने फक्त हिंदूच चालवतील त्यांना झटका मटणाचे मल्हार प्रमाणपत्र दिले जाईल। मल्हार सर्टिफिकेट नक्की काय आहे? मल्हार प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर मंत्री नितेश राणे म्हणाले की हिंदू समाजासाठी त्यांच्या हक्कांसाठी मटणाचा एक चांगला पर्याय आणण्यासाठी हिंदुत्व विचारसरणीचे कार्यकर्ते एकत्र आले आहेत। वर्षानुवर्षे फक्त हलाल मटणच खावे अशी सक्ती केली जात आहे। एकतर हलाल खा, नाहीतर तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही अशी स्थिती आहे। यासाठी आम्ही एक चांगला पर्याय आणलाय। हलाल अन्न हे हिंदू धर्मात लिहिलेले नाही, ते इस्लाम धर्मात लिहिलेले आहे। म्हणून जर कोणी असा चांगला पर्याय घेऊन येत असेल तर मी त्यांना पाठिंबा देतो। झटका मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट दिलं जाईल। मल्हार प्रमाणपत्र नसलेल्या दुकानांमधून हिंदूंनी मटण खरेदी करू नये असं आवाहनही यावेळी राणेंनी केलं होतं। जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा।